आदिती सावधपणे रुद्रच्या बाजूला जाऊन बसली. जलंधर देशमुख मेन्शनच्या दुसऱ्या मजल्यावर असलेला तो भव्य टीव्ही लॉज आज जरा वेगळाच वाटत होता. रुद्र तिथे शांत बसला होता, पण त्याच्या डोळ्यात एक अनामिक ताण दिसत होता. तू ठीक आहेस ना? आदितीने हलक्या आवाजात विचारलं. रुद्र तिला पाहत स्मितला. तू सांग, तू ठीक आहेस ना? आदिती थोडी गोंधळली. तिला त्याची नजर, त्याचा उग्र पण प्रोटेक्टिव्ह स्वभाव, हे सगळं खूपच नवं होतं. मी ठीक आहे, ती पुटपुटली. आदिती, मी तुझ्यासाठी बॉडीगार्ड्स ठेवतोय. आता कॅम्पसवर जे झालं मी ते पुन्हा होऊ देणार नाही. फ्युचर वाईफ. आदितीची मान हलकीशी वळली. हो, माझी भविष्याची पत्नी. रुद्र खूप साधेपणाने म्हणला, पण आवाजात दमदार खात्री होती. पण हा तर कॉन्ट्रॅक्ट होता ना? आदिती निरागसपणे म्हणाली. रुद्रचा सिरियस चेहरा काही सेकंद शांत झाला. कॉन्ट्रॅक्ट असो वा नसो, तुझ्यावर धोका आला तर मी बघून घेईन. आदित्यने त्याच्याकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहिलं. तिचं हृदय धीम्या पण जोरदार आवाजात धडधडायला लागलं. ती स्वतःला समजत नव्हती, तिच्यात कोणता भाव उठतोय. रुद्र, एक प्रश्न विचारू का? सेन्सिटिव्ह आहे. विचार ना, तो आरामात म्हणाला. तू म्हणजे मुलीकडे अट्रॅक्ट होणार आहेस ना? रुद्रने कपाळावर आड्या घातल्या. हे काय प्रश्न विचारलास? नको उत्तर देऊ. मी फक्त त्या व्हायरल न्यूजमुळे का? रुद्रने तिच्याकडे कटाक्ष टाकला. आदितीचे गाल लाल झाले. तिला वाटलं तिने चुकीचा प्रश्न विचारला. मी पूर्णपणे पुरुष आहे आणि मला फक्त मुली आवडतात. मात्र तो थोडं थांबला. माझी टाईप तुझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. आदितीच्या भुया उंचवल्या. माझी बी टाईप तुझ्यासारखी नाही. हो, म्हणजे तू माझ्याकडे अट्रॅक्ट झालीस का? रुद्रच्या डोळ्यात मिश्किल चमक होती. काय नाही. आदिती उभी राहून रागात निघून गेली. रुद्र हसतच तिच्या मागे गेला. अगं, काय झालं? चुकीचं काय बोललो? पण आदिती थेट आपल्या खोलीत जाऊन धाडकन दार लॉक केलं. अगं आदिती, कशावरून रागावलेस? काय चुकलं ते सांग, म्हणजे पुन्हा तसंच बोलणार नाही. रुद्र दारावर नक्की 5 मिनिटे ठोठावून समजावत होता. खाली दासी, सुनैना आणि बाकी स्टाफ बघत होते. सर इतका कोणासाठी झुकतोय हे तर पहिल्यांदाच होतं. एक कामवाली कुजबुजली. सुनैना मात्र कपडे मुरडत उभी होती. जळफळाट दिसत होता तिच्या चेहऱ्यावर. शेवटी रुद्र शांतपणे म्हणाला, ठीक आहे, राग शांत होऊ दे. तिला काहीतरी स्वीट खायला दे आणि जरा लक्ष ठेव, ती आज खूप अपसेट आहे. सुनैनाचा चेहरा उतरला. आदितीबद्दल रुद्रची जी काळजी तिला अजिबात आवडत नव्हती. आदिती खाली आली तेवढ्या डायनिंग टेबलवर रुद्र न्यूजपेपर वाचत बसला होता. गुड मॉर्निंग, आदिती म्हणाली. गुड मॉर्निंग, हा कबीर आहे. रुद्रने हाताने इशारा केला. आजपासून हा तुझा पर्सनल बॉडीगार्ड. आदिती थक्क. मला बॉडीगार्डची गरज नाही. ओ, मग कबीर तू जॉबवरून फ्री आहेस? रुद्र अगदी थंड आवाजात म्हणाला. अरे नको, मला हवा आहे बॉडीगार्ड, बस. आदिती रागात म्हणाली. रुद्रच्या तोंडावर हसू आलं. आदिती तू खूप क्यूट आहेस. आदिती आज कॅम्पसला आली तेव्हा कबीर तिच्या पाठीमागे फुल ब्लॅक सूटमध्ये होता. सगळे विद्यार्थी कुजबुजू लागले. हीच का ती रुद्र देशमुखची होणारी बायको?
देवा बॉडीगार्ड पण सोबत येतो. रुद्र खरंच पॉझिटिव्ह आहे बहुतेक. करण आणि कुणाल तिच्याजवळ येऊ